तर हॅलो भावांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे न्यू इयर बॅनर एडिटिंग ट्युटोरियल. आणि हो, व्हिडिओ यायला थोडा लेट झाला. जवळपास 1 महिना मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ नाही टाकला, त्यासाठी सॉरी. तर आजच्या डिझाईनसाठी जे मी मटेरियल यूज केलेलं आहे ते संपूर्ण मटेरियल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. आणि हो, जे संपूर्ण मटेरियल आहे त्याला एक छोटासा पासवर्ड आहे. आणि तो पासवर्ड 2 स्टेप्समध्ये आहे, म्हणून व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला पासवर्ड मिळवण्यात कोणतीही अडचण येणार नाही. आणि हो, आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करून घ्या, तिथं नवनवीन डिझाईन्स येत राहतात, म्हणून इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर तिथे देखील आपल्याला ढीग प्रेम द्या. तर आता आपण आपल्या ट्युटोरियलला सुरुवात करूयात. तर इथे मी पिक्सार्ट ॲप्लिकेशनमध्ये आलेलो आहे. आता आपल्याला बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे. तर इथे मी बॅकग्राऊंड ॲड करून घेतो. तुम्ही पाहू शकता इथं मी बॅकग्राऊंड ॲड करून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला पताक्यांची लेअर ॲड करायची आहे. त्याचं PNG मी तुम्हाला दिलेलं आहे मटेरियलमध्ये. तर इथे आपण ॲड करून घेऊयात. ॲड केल्यानंतर याला फुल साईज करून घ्यायचं आहे. आणि याचा जो ब्लेंडिंग मोड आहे तो मल्टिप्लायला टाकायचा आहे, जेणेकरून जे लेयर्स आहेत ते एकमेकांशी मर्ज होतात. तुम्ही बघू शकता. यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे टेक्स्टिंग. तर इथे मी टेक्स्टची देखील ॲड लेअर करून घेतो. ते टेक्स्टला देखील फुल साईज केलेलं आहे. आणि यानंतर आपण लेअर लॉक करून घेऊयात. आता आपल्याला ॲड करायचे कॉट्सचं टेक्स्टिंग, जे मी तुम्हाला दिलेलं आहे. तर इथे आपण ते देखील ॲड करून घेऊयात. तर इथे मी कॉट्स देखील ॲड केलेले आहेत. आणि यानंतर आपल्याला अजून एक टेक्स्टिंग ॲड करायचं आहे. आपणास व आपल्या परिवारास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, असं हे टेक्स्टिंग आहे. ते देखील आपण इथे ॲड करून घेतलेलं आहे. याला फुल साईज करून घेऊयात नीट. ओके, तर हे देखील आपण ॲड केलेलं आहे. यानंतर आपल्याला बर्ड्सची PNG मी प्रोव्हाइड केलेली आहे, ती इथे ॲड करायची आहे. हे ॲड करून घेऊयात. यानंतर आपल्याला अजून एक टेक्स्टिंग ॲड करायचं आहे 2025चं. तर इथे डबल ॲड झालेलं आहे, मी कॅन्सल करतो. आणि याला आपण फुल साईज करून घेऊयात. यानंतर आपण याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करूयात. त्यासाठी तुम्हाला प्रीमियम लागणार आहे, नाहीतर तुम्ही कोणत्याही दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून ॲड करू शकता. यानंतर याचा जो ब्लेंडिंग मोड आहे तो आपल्याला ओव्हरले करायचा आहे. ओव्हरले केल्यानंतर हे जे टेक्स्टिंग आहे तुम्ही तुमच्या याने ॲडजस्ट करू शकता. तर मी याला इथे या ठिकाणी ॲडजस्ट करून घेतो. हे ॲड केल्यानंतर तुम्हाला याची जी ऑपिसिटी आहे ती कमी करायची आहे. तर याची ऑपिसिटी मी जवळपास 40 ठेवत आहे. आणि यानंतर याची जी लेअर आहे आपल्याला ती बॅकग्राऊंड लेअरच्या वरती आणायची आहे. तर इथे मी बॅकग्राऊंड लेअरच्या वरती ही लेअर आणलेली आहे. यानंतर तुम्ही बघू शकता जे कॉट्स आहेत ते नीट विजिबल नाहीत. त्यासाठी तुम्हाला करायचं काय, तर तुम्हाला पताक्याची लेअर सिलेक्ट करायची आहे आणि इरेज टूलवर जाऊन जी ऑपिसिटी आणि हार्डनेस आहे ती कमी करून घ्यायची आहे. आणि नंतर इथे ब्रश फिरवायचा आहे. तुम्ही बघू शकता हे इरेज होत आहे. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ठिकाणी असं हे करायचं आहे. तुम्ही काही ठिकाणी ऑपिसिटी वाढवू देखू शकता, जेणेकरून ते थोडेफार विजिबल होतील. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ठिकाणी असा ब्रश फिरवून घ्यायचा आहे, जिथे जिथे टेक्स्टिंग आहे तिथे. तर इथे तुम्ही बघू शकता आता जे टेक्स्टिंग आहे कॉट्सचं ते नीट विजिबल दिसतंय. यानंतर आपण जे 2025 असं टेक्स्टिंग ॲड केलेलं आहे त्याला देखील आपण थोडंफार इरेज करणार आहोत. तुम्ही इथं बघू शकता जे पताके आहेत तिथं इथे लाईन्स दिसत आहेत, तर तिथे तुम्हाला ब्रश फिरवायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता ज्या लाईन्स होत्या त्या गेलेल्या आहेत आता. तर सगळीकडे आपण असा ब्रश फिरवून घेऊयात. तर आता मी इथे सगळीकडे ब्रश फिरवून घेतलेला आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जे खालच्या साईडला जे टेक्स्टिंग आहे तिथे आपल्याला हार्डनेस संपूर्ण कमी करायचा आहे. आणि ऑपिसिटी देखील 50च्या अराउंड ठेवू शकता तुम्ही. मी इथे 50 करतो ऑपिसिटी. आणि यानंतर तुम्हाला असा सरळ एका रेषेत असा ब्रश फिरवायचा आहे, जेणेकरून हे खाली असं ब्लेंड दिसेल. तुम्ही इथे बघू शकता मी केलेलं आहे. या कॉर्नरला देखील मी करून घेतो. इथे देखील थोडाफार ब्रश फिरवूयात आपण. आणि आता तुम्ही बघू शकता इथे खालच्या साईडला आपण ब्रश फिरवल्यामुळे एक चांगला लुक आलेला आहे.
यानंतर आपलं संपूर्ण काम झालेलं आहे. पहिले तर मी संपूर्ण लेयर्स लॉक करून घेतो. यानंतर तुम्हाला शुभेच्छुकसाठी एक पट्टी ॲड करायची आहे. त्यासाठी तुम्हाला शेप्समध्ये जायचं आहे. शेप्समध्ये गेल्यानंतर याचा शेप घेऊया आपण आणि नंतर याला आपण कलर चेंज करून येलो कलर देणार आहोत. येलो कलर केल्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी ही पट्टी पाहिजे आहे तिथे तुम्ही ॲड करून घ्या. तर इथे मी ॲड करून घेतलेली आहे. यानंतर तुम्हाला याचा ब्लेंडिंग मोड जो आहे तो मल्टिप्लायला करायचा आहे आणि याची ऑपेसिटी आहे ती देखील कमी करायची आहे. याची ऑपेसिटी तुम्ही 40 करू शकता किंवा तुमच्या ह्याने करू शकता, कारण की तुम्हाला जर टेक्स्ट अजून विजिबल पाहिजे असेल तर तुम्ही याची ऑपेसिटी वाढवू शकता. तर इथे मी ॲड केलेले आहे. तर इथे मी फोटो ॲड करून घेतलेला आहे. तुम्ही इथे पुढे टेक्स्टिंग देखील ॲड करू शकता. आता मी टेक्स्टिंग ॲड नाही करत कारण की मला तुम्हाला जस्ट दाखवायचं होतं म्हणून. तर तुम्ही तुमच्या ह्याने इथे टेक्स्टिंग देखील ॲड करू शकता. तर तुम्हाला हा बॅनर कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपण भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.